नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सुरेश सर या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, काल 20 जुलै ही पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी शेवटची डेट होती आणि सर्व जे अभियोग्यताधारक होते त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं की ही कालच्या डेटला ही परत मुदतवाढ मिळेल का. जर मुदतवाढ जर मिळाली तर ते किती दिवसाची मुदतवाढ मिळेल हे प्रत्येकाला वाटत होतं. प्रत्येकजण पवित्र पोर्टलचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर लक्ष देऊन होता. विद्यार्थी मित्रांनो, काल काही चुकीचे जे मागच्या वेळेस जे पवित्र पोर्टलवर जे बुलेटिन आलं होतं, जे पत्रक आलं होतं, ते पत्र एडिट करून 30 तारखेपर्यंत मुदत देखील वाढून काही आपल्या अभियोग्यताधारकांनी ती सेंड केली होती आणि सगळीकडे अफवा पसरली होती की जे जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ आहे विद्यार्थी मित्रांनो, ती 10 दिवस अजून जास्त वाढून मिळाली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ते पत्रक जरी फेक होतं, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळाली तर ती जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसाची मिळेल. परंतु ती कोणासाठी मिळेल की ज्या संस्था आहे किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या जागा ऑलरेडी पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे, परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी एरर आला आहे, काहीतरी टेक्निकल ग्लिच आला आहे, त्यांच्यासाठी ती मुदतवाढ मिळेल हे मी तुम्हाला काल देखील सांगितलं होतं. परंतु जर आपण पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलात आणि न्यूज बुलेटिनच्या खाली जर आपण बघितलं तर किंवा त्या इंटरफेसवर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तिथं कुठल्याही प्रकारची तारीख वाढ हे दिलेली नाही. तिथं तो जे रेड कलरमध्ये जी नोटिफिकेशन येते त्यात सांगितलं आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी 20/7 ही अखेर ही मुदतवाढ मिळणार आहे. म्हणून त्याच्यानंतरचं अपडेट काही आलं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घ्यायचं आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी आता तरी मुदतवाढ मिळणार नाही. भरपूर जे उमेदवार होते, जवळजवळ आपण पोल देखील घेतला होता, जर 60% जे उमेदवार होते त्यांनी सांगितलं होतं की पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी आता मुदतवाढ नको आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय का घेतला गेला असावा आणि मला असं वाटतं आपण जर विचार केला तर जे काही लास्ट स्टेजला जे संस्था आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्यासाठी ही मुदतवाढ अनऑफिशियली तरी असेल, कारण त्यांच्या जागा थोड्या प्रमाणात थोडीशी टेक्निकल ग्लिच आहे तो देखील दूर होईल एवढ्या 2-3 दिवसात, त्यांच्यासाठी तर चालू राहील. परंतु जे नव्याने ज्या संस्था येणार आहे किंवा नव्याने ज्या जिल्हा परिषद आहेत त्या आता पवित्र पोर्टलवर जाहिराती देऊ शकत नाही. पहिल्या फेजमध्ये त्यांच्या जागा ज्या काही भरपूर संस्था होता विद्यार्थी मित्रांनो, त्या जागा पवित्र पोर्टलवर येणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की पवित्र पोर्टलवर ज्या काही नवीन संस्था येणार होत्या आता त्यांच्या जागा ह्या येणार नाही, कारण कुठल्याही प्रकारची मुदतवाढ ही कालच्या डेटला दिलेली नाही. अजून तरी त्याच्याबद्दल नोटिफिकेशन किंवा अपडेटेड माहिती आपल्याला मिळाली नाही. म्हणून आपण असं समजूया की ही पवित्र पोर्टलवरची जी मुदतवाढ होती जाहिराती अपलोड करण्यासाठी, ती कालची जी मुदतवाढ होती ती अंतिम मुदतवाढ होती. याच्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही. म्हणून भरपूर विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की मग आता जर मुदतवाढ मिळणार नसेल तर सर्वात महत्त्वाचा आपल्या आवडीचा प्रश्न म्हणजे प्रेफरन्स कधी चालू होणार. विद्यार्थी मित्रांनो, आता जर मुदतवाढ मिळणार नसेल तर प्रेफरन्स कधी चालू होणार आहे मी तुम्हाला मागच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि 8 दिवसापूर्वी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेफरन्स तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण व्यवस्थित बघितलं, जर कालचा दिवस जर आपण लास्ट ठेवला तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात ते प्रेफरन्स जे जाहिराती अपलोड झालेल्या आहे त्या जाहिराती फिल्टर करण्यासाठी कास्टनुसार कास्ट कॅटेगरीनुसार, सब्जेक्टनुसार, तुमच्या क्वालिफिकेशननुसार त्या जाहिराती फिल्टर करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागेल आणि सॉफ्टवेअर असल्यामुळे ते काम देखील फास्ट होईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि त्यानंतर हे ज्या फिल्टर झालेल्या जाहिराती आहे त्या जाहिराती सर्व उमेदवारांना अलॉट होऊन त्या जाहिराती म्हणजे जे प्रेफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, ते प्रेफरन्स आपल्यापर्यंत येण्यासाठी जवळजवळ 8 ते 10 दिवसाचा कालावधी आपल्याला लागणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, जर पवित्र पोर्टलवर आपल्याला प्रेफरन्स व्हायचे असेल तर कमीत कमी 10 दिवस आपण धरून चालूया. याच्यामध्ये कमी जास्त देखील होऊ शकतं, 8 दिवसात देखील देऊ शकता किंवा 15 दिवस देखील लागू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला लवकरच गुड न्यूज मिळणार आहे आणि आपल्याला प्रेफरन्स जे आपल्याला असाईन करायला जी डेट भेटणार आहे ती ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात भेटणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. जाहिरात अपलोड करण्यासाठी आता मुदतवाढ मिळाली नाही, ही खूप आनंदाची गोष्ट आपल्याला आहे. आणि लवकरच म्हणजेच पहिल्या आठवड्यात ऑगस्टमध्ये प्रेफरन्स आपण आपल्या लॉग इनला ते जाहिराती येतील आणि त्या जाहिराती आल्यानंतर प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर बनवणार आहोत. त्यासाठी कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
ज्या उमेदवारांना प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायची आणि त्यांची पर्सनल जर गायडन्स माहिती पाहिजे असेल तर आपण कुठल्याही प्रकारची मेंटरशिप बॅच नाही, परंतु आपल्या चॅनलवर जॉईन आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊन फक्त 59 रुपयामध्ये आपण प्रेफरन्स कशी द्यायची त्याबद्दलचा व्हिडिओ फक्त जॉईनिंग जे मेंबर आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपल्याला आपली जी इच्छा आहे शिक्षक होण्याची ती इच्छा लवकरच मार्गी लागणार आहे, लवकरच ती इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह राहा. आणि अजून एक अनाऊन्समेंट मला विद्यार्थी मित्रांनो मला करायची आहे की आपल्या या यूट्यूब चॅनलवर लवकरच आपण TET आणि CTT मॅथ या विषयाचे PYQ असेल किंवा मॅथचे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचा सॉल्व करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याचं सेशन घेणार आहोत, त्याचे लेक्चर्स घेणार आहोत. मग कृपया जर आपल्याला ते बघायचे असेल तर आपलं चॅनल जे आहे ते चॅनल जॉईन करा. 59 रुपयाच्या या माफक दरामध्ये आपण सर्व अभियोग्यताधारक जे असेल ज्यांचं TET CTT नाही त्या उमेदवारांसाठी ज्यांना TETची परीक्षा आता द्यायची आहे त्यांच्यासाठी मॅथचे जे व्हिडिओ लेक्चर्स आहे ते घेणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये आपलं काम हो हीच सदिच्छा. थँक्यू सो मच.